हॅलो एव्हरीवन, मी अमिता. तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत माझ्या या चॅनलवरती. आशा आहे तुम्ही सर्वजण सुखात आनंदात आहातच. तर मी नेहमीप्रमाणे इथे कुकर लावते आणि आज मी तुम्हाला सोललेल्या पावट्याची भाजी दाखवणार आहे. कशी करतात ती म्हणजे माझी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे. आजची भाजी फार छान झालेली. त्याला आता पावट्याची उसळ म्हणायची की भाजी म्हणायची मला काय माहीत नाही. तर इथे तयारी चालू आहे भाजीची. कांदा, टोमॅटो आणि आलं आणि लसूण असं मी आता इथे चिरून घेतलेलं आहे. नंतर मी आलं लसूण ठेचून घेणार आहे. तर कांदा आणि टोमॅटो माझं चिरून झालेला आहे आणि हे पावटे आहेत पाण्यामध्ये सोलून ठेवलेले आहेत. पावट्यांना मोडसुद्धा आलेले होते. तर इथे मी बटाटा चिरते आणि बटाटा आता मी पाण्यामध्येच घातले. दोन्ही बटाटे पाण्यामध्ये मी घालून ठेवलेले आहेत चिरून. आणि ही आता मी इथे कोथिंबीर चिरते आहे. कुकरच्या शिट्या झालेल्या आहेत. मी 4 ते 5 कुकरला शिट्या देते, मग भात चांगला शिजतो. आणि मी आता हा कुकर उतरून ठेवणार आहे आणि मी त्याच्यावरती आता पॅन ठेवून त्याच्यामध्ये फोडणी देणार आहे भाजीला. तेल ओतूया आपण पॅनमध्ये आणि त्याच्यामध्ये मोहरी, नंतर जिरं टाकलं आणि नंतर आता आपण कांदा घालणार आहोत. कांदा व्यवस्थित भाजेपर्यंत मी लसूण आणि आलं ठेचून घेणार आहे. चला, आलं लसूण पण माझं ठेचून झालेलं आहे आणि मी ते कांद्यामध्ये मिक्स केलेलं आहे. आलं लसूण घातल्यानंतर आपण व्यवस्थित परतून घ्यायची आहे फोडणी, कारण त्याला परत आल्या लसणाचा कच्चा वास येऊ शकतो. आणि त्यामध्ये मी आता परत कोथिंबीर घालते आहे. मी आलं लसूण चांगलं भाजलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी टोमॅटो घालणार आहे. आणि आता यामध्ये जस्ट महत्त्वाचं म्हणजे पावटे आणि बटाटा मी टाकत आहे फोडणीमध्ये, ज्याशिवाय आपली भाजी होऊच शकत नाही. आणि हे सगळं आता ह्याच्यामध्ये घालून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. मालवणी भाजका मसाला यामध्ये घालायचा आहे. त्यानंतर हळद घालतोय आपण आणि त्यानंतर मालवणी गरम मसाला आपण टाकणार आहोत. हा मालवणी गरम मसाला. हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आणि मी तुम्हाला आता जवळून दाखवते भाजी कसं छान दिसतंय बघा. हे सगळं मिश्रण किती मस्त दिसतंय. तरी कॅमेरामध्ये एवढं काही छान वाटत नाही आहे, पण मी प्रत्यक्ष करत होते ना तेव्हा खूप छान दिसत होतं. पाणी ओतायचं आहे आवश्यकतेप्रमाणे. पावटा लवकर शिजतो आणि बटाटासुद्धा लवकर शिजतो, त्यामुळे अगदी भरपूर पण पाणी घालण्याची काही गरज नाही आहे. मीठ घालूया आपण आणि आता परत एकदा व्यवस्थित आपण ढवळून घेऊया. झाकण घालूया आणि मी थोडीशी ओट्यावरची मी आता आवराआवर करते, म्हणजे माझं काम आता कटरचं झालेलं आहे. तो मी धुवून ठेवणार आहे होता त्या ठिकाणी. आणि मी चला तुम्हाला दाखवते आता संतोषने काढलेलं हे पेंटिंग आहे. संतोष अतिशय सुंदर असं पेंटिंग काढतात. त्यातलं स्पेशल असं एज्युकेशन त्यांनी घेतलेलं नाही आहे. ते इंजिनिअरिंग साईडचे आहेत, पण ह्या कला या क्षेत्रात पण त्यांना भरपूर आवड आहे आणि त्यांची तशी इच्छा पण होती, पण घरातून कोणी दिलं नाही तसं करण्यासाठी त्यांना. आणि हे आता एक छंद म्हणून चित्र काढतात. त्यांची खूप छान छान पेंटिंग आहेत घरात. एक दिवशी मी त्याचाच व्लॉग बनवणार आहे. असं सगळं मी म्हणते, मी हा व्लॉग बनवणार, मी तो व्लॉग बनवणार. बघू कधी शक्य होतं तो. आणि मी आता तुम्हाला घेऊन जाते चला बाहेर. मागे तुम्हाला आठवतं का माझ्या झाडांवरती, फुलझाडांवरती, म्हणजेच सदाफुलीच्या फुलझाडांवरती ना असे हिरवेगार किडे बसलेले, म्हणजेच ते
सगळी पानं खाऊन टाकत होते. गुलाबाची सुद्धा पानं खाऊन त्यांनी टाकलेली. आणि मी त्यावेळी आईला घेऊन दवाखान्यात गेलेले असा तो मी एक व्हिडिओ बनवलेला, त्यामध्ये मी तुम्हाला दाखवलेलं. तर ते आता सगळेच्या सगळे किडे गेलेले आहेत. कारण काय माहिती आहे, मी मुंग्यांची पावडर मारलेली या झाडांवरती आणि आता ती दिसत नाही आहे, कारण पाऊस पडून गेला 1-2दा वरती त्याच्यामुळे. आणि मारल्यावरती म्हणजे लगेचच पावडर मारल्यावरती लगेचच ते निघून गेले किडे. खूप शहाणे होते ते. इथेच झाडं आपण बघत बसूया नको, तर मी गॅसवरती भाजीसुद्धा ठेवलेली आहे, ते पण बघायचं आहे. त्यातलं पाणी आता आटलेलं असणार आहे नक्कीच. आणि बघूया चला आता आपण पहिल्यांदा. तर भाजीमधलं पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे. आता गॅस बंद करायला काहीच हरकत नाही आहे. आणि ह्यामध्ये मी खोबरं वगैरे काही घातलेलं नव्हतं. अतिशय सुंदर झालेली, संतोषला पण खूप आवडलेली ही भाजी. संतोष आवडीने पावट्याची भाजी खात नाही, पण ही भाजी मात्र त्याने आवडीने खाल्लेली. बाहेर अंगणात बघा आमचा चिमण्या बसलाय आईसोबत. आईला अगदी घासतोय आईच्या पायांना. आईला थोडी थंडी वाजायला लागली, म्हणून मग मी तिला म्हटलं थोडं अंगणात बस, जिथे थोडंसं ऊन आलेलं त्या ठिकाणी म्हटलं जरा बस, मग बरं वाटेल. कारण आंघोळ करून नुकतीच आलेली आई. आणि ती चिमण्या काय तिला नीट बसू देत नाही आहे, नुसतं येऊन तिला घासतंय. चिमण्याला आमच्या ना लाडात यायची खूप सवय आहे, खूप लाडात येणार अगदी. अरे बापरे, बघा बघा बघा. आणि चिमण्याकडे आमच्या गुड न्यूज आहे. हा चिमण्या आमचं प्रेग्नंट आहे. फायनली भाजी झालेली आहे माझी. आणि आता खरंच गॅस बंद करणार. मगाशी मी गॅस बंद केलेला नव्हता. चिमण आमची माझ्या भरपूर लाडात येत होती, अगदी माझ्या पायाला येऊन घासत होती, म्हणून मी तिला घेऊन बसले. तर ती आता घेऊन बसल्यावरती ते माझ्या अंगावरती बसायला तयार नाही, ती निघून गेली. आज म्हटलं बाहेर कपडे सुकत घालूया, कारण कधीतरी मी उन्हात बाहेर कपडे घालते, पण बहुतांशी मी घालत नाही बाहेर. आमच्या घराच्या बाजूला एक कन्स्ट्रक्शन चालू आहे, बंगलो बांधतायत आणि त्या ठिकाणी काम चालू असल्यामुळे भरपूर धूळ उडते कपड्यांवरती, म्हणून मी शक्यतो बाहेर घालत नाही, आतमध्येच घालते. गेल्या वर्षी मी बाहेर घालायचे, त्यांचं त्यावेळी काम चालू नव्हतं. चिमण मगाशी उंदीर पकडून आणलेल्या खैसून. काय रे ए चिमण, चिमण्या उंदीर खाल्लं हो? काय रे ए मूर्खा, उंदीर खाल्लं काय? आमच्या चिमणीला उंदीर पकडून आणलेला कुठून तरी, घरात घेऊन येत होता, म्हणून मी जोरात ओरडले, तर तो मागच्या मागे निघून गेला. आणि माहीत नाही त्याने खाल्लाय की नाही तो उंदीर, पण चिमण्या सुखरूप आहे. भीती एवढंच वाटतं की काय होतं, ही मांजरं म्हणजे कोण विष घालतात उंदरांना, आणि तसले विषारी उंदीर जर यांनी खाल्ले मांजरांनी तर त्यांना काहीतरी होऊ शकतं, एवढी भीती होती. पण चिमण्या आमचा अगदी सुखरूप आहे, व्यवस्थित आहे. तर इथे काय चालू आहे बघा, काम चालू आहे. माडांना आम्ही अळी करून घेतो. आता तुम्ही ह्याला काय म्हणता ते मला नक्की सांगितलं तर बरं होईल, शक्य असेल तर तुम्ही सांगा. म्हणजे आम्ही मालवणी भाषेमध्ये आम्ही ह्यांना अळी असं म्हणतो. माती पाण्यामध्ये भिजवून ती व्यवस्थित असं गोलाकार माडाच्या भोवताली रचवून ठेवतो आम्ही, आणि त्याला आम्ही अळं असं म्हणतो. असो, तर सांगायचं तात्पर्य असं आहे की हे काम पुरुषाचं आहे, पण ती वैदेही जी काम करते तिथे माडाच्या भोवताली जी अळं करते ती आमच्याकडे कामाला येते मला मदत करायला. आणि ती म्हणाली की मी तुम्हाला अळी करून देते म्हणून, आणि एखाद्या पुरुषाप्रमाणे इतकं ती सुंदर अळं करते बघा. सगळ्या झाडांना आमच्या कंपाऊंडमध्ये जेवढी झाडं आहेत तेवढी सगळी साफसफाई आणि ती अळी
ह्या आमच्या वैदेहींनी केलेली आहेत. आणि ह्या एका झाडावर फक्त नारळ राहिलेली आहेत. चतुर्थीच्या टायमाला आमच्याकडे भरपूर माकड आलेले आणि सगळ्या झाडांवरचे नारळ त्यांनी अक्षरशः फडशा उडवला त्या माकडाने. आणि ह्या एका नारळावरती त्यांना चढता आलं नाही, म्हणून एका नारळावरचे फक्त नारळ राहिलेले आहेत. आज मी इथेच थांबत आहे. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमधून सांगा. आणि जर तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, सगळ्यांना शेअर करा. आणि हो, कोणी जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तुमच्या एका सबस्क्राईबमुळे माझं मोठं काम होऊ शकतं. तर सगळ्यांनी स्वामी समर्थांची आराधना करा आणि सगळ्यांनी आपली काळजी घ्या. टेक केअर. बाय बाय.